श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर 10वी बोर्डाचा पेपर फुटलेला आहे. नेमका कोणता पेपर फुटलेला आहे आणि कोणत्या बोर्डाने वेळापत्रक बदललेले आहे, त्याचप्रमाणे विज्ञान भाग 2 चे आयएमपी प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण बघूयात. तत्पूर्वी तुम्ही नाना फाउंडेशन नावाचा ऍप डाउनलोड केलं नसेल तर सर्वप्रथम नाना फाउंडेशन नावाचा ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे विज्ञान भाग 2, भूगोल, अर्थशास्त्र, तुमचा इतिहास या सर्वांचे आयएमपी प्रश्न मिळतील. 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम सर्व माध्यम किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपण दिलेल्या बोर्डाच्या परीक्षेत सर्व प्रश्न येतात, हे मुलांचे अभिप्राय वाचा. तर बघा, आता एक धक्कादायक बातमी जी समोर येत आहे ती म्हणजे पहिले आपण बघूयात की चर्चा बोर्डाचा पेपर कुठला फुटलेला आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत की वेळापत्रक कोणत्या बोर्डाने बदललेलं आहे. तिसरी म्हणजे विज्ञान भाग 2 चे काही मी आयएमपी प्रश्न तुम्हाला शेअर करणार आहे. पहिलं बघा, तर 10वीचा जो गणिताचा पेपर आहे तो एक धक्कादायक बातमी फुटलेला आहे. अशा प्रकारचे वृत्त समोर आले, तुम्ही पण वाचलं असेल. आणि विशेष म्हणजे 3 दिवस आधी, किती 3 दिवस, आता बोर्डाचा जो पेपर होता तुम्हाला माहिती आहे, पार्ट 1 चा 6 तारखेला होता, पार्ट 2 चा 9 तारखेला होता. 6 तारखेच्या आधीच तो पेपर पार्ट 1 चा फुटलेला होता 2-3 दिवस आधी, आणि 9 तारखेचा पेपर हा 6 तारखेला फुटला, म्हणजे 3 दिवस आधी. म्हणजे 2 आणि 3 दिवसाआधीच ही प्रश्नपत्रिका एका टेलिग्राम ग्रुपला आली होती. अशा प्रकारची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे. याविषयी आता पोलीस आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जे पण ऍडमिन होते त्यांच्या संदर्भात तो गुन्हा दाखल झालेला आहे. आता याच्यावर बरेच तर्कवितर्क केले जात होते की हा पेपर परत होईल का, तर अशा प्रकारची कुठली बातमी आलेली नाहीये. तुमचे पुढचे पेपर हे नियमित वेळेप्रमाणेच राहणार आहेत. आता वेळापत्रक कोणत्या बोर्डाने बदललेलं आहे तुम्हाला माहिती आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे, तर त्याच्यामधले जे मध्य पूर्व भागातील देश आहेत, जसं की तुम्हाला माहिती असेल ओमान असेल, सौदी असेल आणि इराक असेल, आणि तिथे जे पण परिसरातले जे भाग आहेत, टोकियो वगैरे, त्या मध्य पूर्व भागातील जे पण भाग येतात त्याच्यातल्या 10वी-12वीच्या ज्या परीक्षा आहेत, त्यामुळे तिथल्या ज्या परीक्षा होणार आहेत त्याचं वेळापत्रक हे बोर्डाने तिथल्या बदललेलं आहे, कारण तिथे युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची, हा एक प्रश्न असा आहे की कॉपीमुक्त परीक्षा होत आहेत, बोर्डाच्या परीक्षा होत आहेत, तंतोतंत होत आहेत, मग हुशार मुलांचं याच्यात नुकसान होत आहे का, हा माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे. कारण जर बोर्डाच्या परीक्षा एवढं सेफ्टी असून प्रश्नपत्रिका 3 दिवस आधी जर ग्रुपला येत असेल, कुणाकडे येत असेल, तर हुशार मुलांचं नुकसान होतंय का? हुशार मुलांनी अभ्यास करायचा, रात्रंदिवस एक करायचं, आणि ह्या प्रश्नपत्रिका 3 दिवस आधी फुटतात, म्हणजे कशा प्रकारची शाश्वती आणि सेफ्टी आहे, सुरक्षितता आहे, याच्यावर एक प्रश्नचिन्ह देखील निर्माण होतोय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा. अशा प्रकारे घटना व्हायला नाही पाहिजेत. आता पार्ट 2 च्या विज्ञानच्या पेपरांमध्ये आता 10वीचं जे वेळापत्रक आहे ते कंटिन्यू आपलं चालू राहणार आहे. 10वीचं काय वेळापत्रक तुमचं काय बदललेलं नाहीये आणि पेपर देखील परत होणार नाही. अशा प्रकारची कुठली अधिकृत बातमी आलेली नाही, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता पार्ट 2 चे काही विज्ञानचे मी तुम्हाला आयएमपी टॉपिक सांगतोय आणि पूर्ण A to Z पेपराचे आयएमपी प्रश्न हवे असतील तर दिलेल्या नंबर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. पहिलं बघा, जैवतंत्रज्ञान, अर्थातच बायोटेक्नॉलॉजी. हा टॉपिक भरपूर वेळा विचारतात, त्याच्यावर काही पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही हा टॉपिक रेफर करणं पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, याच्यावर पण प्रश्न येतात, भरपूर येतात. पुरुष स्त्री लैंगिक प्रजनन संस्था, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यानंतर डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगेल फ्लॉवर्स जे आहे ते फुलाचा उभा छेद. त्यानंतर IVF. त्यानंतर तुम्हाला आणखीन मी सांगेल औषंगे म्हणजेच व्हेजिटेल ऑर्गनल्स आणि मोलाई यादव, हा एक टॉपिक. पर्यावरण संदर्भात EVS संदर्भात काही टॉपिक सांगतोय. चिपको आंदोलन हे तुम्हाला करायचं आहे. आता एवढे मी टॉपिक सांगितले, त्याच्यातले टॉपिक पडणारच परीक्षेला, फिक्स आहे. जैव विविधता हा एक टॉपिक तुम्हाला करायचा आहे, आणि जैवतंत्रज्ञान, हे असे कॉमन टॉपिक आहेत की ते प्रत्येक वेळेस येतात परीक्षेत, आणि मी 20 वर्षापासून या शिक्षण क्षेत्रात आहे, मला अनुभव आहे. आणि एवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपण नाना फाउंडेशन ऍप बनवलेलं आहे. त्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न बनवलेले आहेत जे परीक्षेत तुम्हाला येतील, चांगले मार्क मिळतील. आतापर्यंत चांगले मार्क आलेले आहेत. पार्ट 1 चा देखील आपला चांगला पेपर आलेला आहे. तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा, आणि वेळ कमी आहे, आत्ताच तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. तर लवकरात लवकर कमेंट करा. PDF
आणि लिहा स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.